हजारो शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी आपलं पाऊल टाकले। शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत ते पोहोचले आणि असंख्य अनुभवांची शिदोरी त्यांनी गोळा केली। ऊस आणि केळी पिकासाठी खास खत आणण्यापर्यंतचा प्रवास विशेष अर्थात अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री विजयराव पाटील सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। सर, सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत। मंडळी नमस्कार, पालवी ॲग्रिकोच्या कृषी नीती या विशेष सदरात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आजच्या या कृषी नीती विशेष सदराचे प्रमुख पाहुणे आहेत श्री विजयराव पाटील सर। तुमचं देखील स्वागत सर। नमस्कार। नमस्कार सर, मी बऱ्याच वेळेस शेतीत तरुण युवकांचा वगैरे मुलाखत असंच गप्पा गोष्टी चालू असतात सर। तर त्यावेळी बऱ्याच वेळेस त्यांचा प्रश्न असतो की कमी खर्चात जास्त उत्पादन कसं मिळवायचं। तर तुमच्याकडे त्या रिलेटेड काही फॉर्म्युला आहे का? खूप फॉर्म्युले आहेत तिचे। आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आजची जमीन ही श्वास घेऊ शकत नाही। बरोबर। माणसाला श्वास आहे, आपला श्वास जर बंद झाला तर आपलं काम आटोपतं। जमीन सुद्धा सजीव आहे, आपण म्हणतो। जमीन ही श्वास घेऊ शकली पाहिजे, तिच्यामध्ये हवा असली पाहिजे, पाणी खेळतं राहिलं पाहिजे, तिच्या दोन कणांमध्ये अंतर आले। मग अशा प्रकारे अनेक मायक्रोराइज आहेत, काही पॉलिमर बेस आहेत, त्याच्यामध्ये ते जमिनीमध्ये स्पेस तयार करतात, जमीन भुसभुशीत होते। परंतु जमिनीतल्या जीवाणूंना खाद्य हवं असतं, त्याचाही वापर आपण करायला पाहिजे। आणि त्यांचा जर वापर केला तर ते निसर्गातून बऱ्याच गोष्टी घेऊ शकतात। आणि मग आपण कमी खतांचा, केमिकल खतांचा वापर करतो। खतं टाकल्यानंतर त्याचे जे परिणाम होतात ते शेतकऱ्यांनी सुद्धा समजून घेतले तर निश्चितपणे त्याची शेती ही फायद्याची होते, खर्च कमी करतो। अगदी ऊसासारखं जर पीक घेतलं तर ऊसाचा साधारण जो पाला आहे, ज्याला आपण पाचट म्हणतो, ते पाचट जमिनीमध्ये गाडलं तर 6 ते 7 टन पाचट एका पिकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला जमिनीमध्ये गाडता येतं। मग त्याच्यापासून पाण्याच्या पाळ्या तुम्हाला लांबवता येतात, जमिनीमध्ये जीवाणू तुम्ही तयार करू शकता, जमिनीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचा ओला जमिनीचा पीएच वाढला असेल तर तो पीएच कमी होऊ शकतो। असे अनेक फायदे त्याच्यामुळे। परंतु लोकांना ते अवघड वाटतं। काही लोक म्हणायचे नाही, उंदीरच होतात पाचट वापरल्यानंतर। पण ज्यावेळेस पाचट ओलं होतं, एकदा ओलं झालं की त्या ओलपणात उंदीर कधी राहत नाही, तो उंदीर राहत नाही आणि तण कमी होतं। असे त्याचे अनेक फायदे आहेत। थोडेसे 5-7 हजार रुपये जास्त जातात पर एकर, पण त्याचा भवितव्यातला जर फायदा घेतला तर तो फायदा विचारात घेतला तर खूप मोठा फायदा आहे का जिथं तुम्ही केमिकल फर्टिलायझर ही हळूहळू कमी करून तुमचा बॅलन्स जो आहे तो साधू शकता। शेती करत असताना सर भरपूर आपण कल्चरल प्रॅक्टिसेस जे आहेत, जसं आता तुम्ही सांगितलं पालापाचोळा जो आहे तो काढणं, खूप सारं आपण यूज करून आपल्या शेतीचा किंवा मातीचा जो पीएच आहे किंवा बाकी खूप साऱ्या गोष्टी मेंटेन ठेवू शकतो, त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकतो सर। तर यामध्ये सर कसं आहे की बऱ्याच वेळा आपण पाहतो की पॉलीहाऊस वगैरे असेल तर त्यामध्ये असेल किंवा मार्केटमध्ये भाव कदाचित कमी मिळतो। तर तुमचं मत सर मला जाणून घ्यायला आवडेल की ऑफ सीझन जे शेती आहे तर ती केली तर कशी बेटर ठरेल सर, मार्केटमध्ये जर जास्त आवक असेल आणि जर भाव कमी मिळत असेल तर, किंवा व्हाईस वर्सा? अच्छा, मग आता त्यासाठी एक पर्याय आहे की जे आपल्याला कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवता येईल। जसं काळाच्या ओघात कांद्याच्या चाळी आल्या, बरोबर। पूर्वी कांदा सडायचा, आता शेतकरी कांदा ठेवू शकतो। मार्केट जसं जसं असेल त्याच्याप्रमाणे तो विकू शकतो। तसंच बटाट्याचं आहे, तसंच जे आता एक्सपोर्टर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे सगळे कोल्ड स्टोरेज मध्येच ठेवतात। त्याचा वापर आपण जास्तीत जास्त करायला शिकलो पाहिजे। अंदाज देणारे, मार्केटचा अंदाज देणारे, मार्केटमध्ये काय आहे काय नाही, किती एक्सेस आहे किती कमी आहे, अशा अनेक एजन्सी आहेत। त्यांचे ऍप जर वापरले तर कुठल्या देशात काय चाललंय, आपल्या राज्यात काय चाललंय, आपल्या देशात काय चाललंय हे आपल्याला माहिती मिळते। ग्रुपनी एकत्र येऊन जर त्याचा विचार केला तर आपण त्याप्रमाणे आपला पुरवठा आणि उत्पादन घेऊ शकतो। आणि मार्केटचा जो काही मार्केटमधले जे काही ट्रेंड्स आहेत तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की किती प्रमाणावरती झालंय, हा सीझन काय, काय जास्त उत्पादन होऊ शकेल आणि नेमकं काय दिलं पाहिजे। बऱ्याच गोष्टी या रोजच्या रुटीन मधल्या आहेत माणसाच्या, त्याचा वापर लोक जास्त करतात।
त्याच्याबद्दल हे झालं पाहिजे. क्वालिटीच्या बाबतीत जर लक्षात घेतलं, तुम्ही ऑर्गॅनिक बद्दल बोलत होता, ऑर्गॅनिकची क्वालिटी चांगलीच आहे, बरोबर. कोणी खाऊन बघावं ते. परंतु त्याचं स्वतः मार्केटिंग करायला स्वतःची यंत्रणा तयार करावी. गरजेची. मग काही मॉल्स असतील शहरामध्ये, स्वतःची दुकानं जरी उघडायची वेळ आली तर शेतकऱ्यांनी, काही ज्यांना शक्य आहे त्यांनी तशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. खेड्यामध्ये स्वतःचे काउंटर मी आज पाहतो. अगदी सुरुवात ज्यावेळेस आमच्याकडं कृषी प्रदर्शनांची सुरुवात झाली, तर दुधाचे एवढे मोठे प्रॉब्लेम्स होते. शेतकरी गेला, कृषी प्रदर्शन त्यांनी पाहिली, तिथली मशिनरी पाहिली आणि त्या मशिनरीचा वापर आपल्या छोट्या प्रमाणात 10,000 20,000 टनाची कॅपॅसिटी असणारे प्लांट तयार केले, 1,00,000 टनाचे प्लांट तयार केले लिटर्सचे. आणि हळूहळू तो बाहेर जाणारा माल त्या माणसाकडे जाऊ लागला. तो एक जो लहान शेतकरी तिथला होता, बाकीच्या शेतकऱ्यांना एक आदर झाला, तो शहरामध्ये विकू लागला, मालाला किंमत चांगली मिळायला लागली, पैसे वेळेवर मिळायला लागले. ही यंत्रणा आहे. सरकारी याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या योजना आहेत, आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तरुणांना मी एक आवाहन करेल की भरपूर योजना आहेत, आपण त्या योजना समजून घेतल्या पाहिजे. स्टार्टअप आपण समजून घेतला पाहिजे. आता आपण पाहतो की आता अगदी 7वी शिकलेले काही शेतकरी जर पाहिले मराठवाडा विदर्भाच्या याच्यामधले, स्टार्टअप मध्ये भाग घेतात. कोणाकडून ते तयार करून घेतात, आपल्या मुलांना सुनाला हाताशी धरतात, त्याच्यामध्ये ते फॉर्म भरून घेतात, सुरुवात करतात. आणि म्हणून नुसतं कष्टाला उपयोग नाही, पण तुमचे विचार किती प्रगल्भ आहे, तुमचं ज्ञान घेण्याची कॅपॅसिटी किती आहे, सगळं भवितव्य याच्यावरती आता अवलंबून राहणार आहे. तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं सर. एक छोटासा मला वैयक्तिक पडलेला प्रश्न आहे सर हा, की असं म्हटलं जातं भारतीय शेतकऱ्यांबाबतीत तर नाही म्हणणार, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही, असं बऱ्याच प्रमाणात मी ऐकलंय. बरोबर. तर मग त्यांनी पिकवावं पण कसं आणि विकावं पण कसं, या बाबतीत थोडक्यात सांगा. नाही, पिकायच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर इतर देशांच्या सिस्टीम्स ह्या वेगळ्या आहेत. बरोबर. समजा इस्रायलला आपण जर गेलो किंवा बाकीच्या देशांमध्ये गेलो, तर त्या ठिकाणी शासन ठरवतं कांदा किती व्हायला पाहिजे, तुमच्याकडे बटाटा किती व्हायला पाहिजे, तुमच्याकडे वांगी किती व्हायला पाहिजे, ज्वारी किती व्हायला पाहिजे, हा देश ठरवतो. आपला देशच एवढा मोठा आहे की तिथं ही यंत्रणा राबवणं थोडंसं अवघड जातं. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणचं क्लायमेटिक कंडिशन असं आहे. समजा कोल्हापूर घेतलं तुम्ही, जिथं 100 दिवस 120 दिवस पाऊस पडतो, तिथं ऊसाशिवाय दुसरं पीक, भाताशिवाय दुसरं पीक घेता येत नाही. हे क्लायमेटिक कंडिशनचा हा इश्यू आहे. मग अशा वेळेस साधारण आपण आपले अंदाज वापरले पाहिजे. काही अंदाज वर्तमानपत्रातून डिक्लेअर केले जातात, काही ॲग्रोन मध्ये होतात, वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांचे अंदाज लक्षात घेता आपण तशा प्रकारचा क्रॉपिंग पॅटर्न आपल्याला ठेवता येईल. परंतु स्थानिक पिकं जिथं जर विचार केला तर ती आपल्या भागात कशी येऊ शकतील, त्याचं उत्पादन कसं वाढवता येईल. जसं आता कडधान्यावरती लोकांचं हे आहे, पण त्याला मार्केट आहे, त्याचा जर विचार केला तर त्या ट्रेंडकडे आपल्याला लोकांना काय लागतं याचा आता आपण विचार करा. आपल्याला काय करता येईल हा भाग आता राहिलेला नाही. जगाला काय लागतं, कारण शेती हा व्यवसाय आहे, व्यवसायाला त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघितलं पाहिजे. आणि तसा जर विचार केला तर आपल्याला निश्चितपणे त्याच्यामध्ये यश येईल. आपली जी अपेक्षा आहे, सरकारने हे करायला पाहिजे, प्राईज द्यायला पाहिजे. मला असं वाटतं की निश्चितपणे सरकारकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात विचार करायची ताकद नाहीये किंवा आपण साठवून तेवढं ठेवू शकत नाही, एवढं मोठ्या प्रमाणात आपलं उत्पादन आहे. आणि मग ह्या उत्पादनाचं करायचं काय, कारण हे सगळं जागतिक व्यापारावरती अवलंबून असतं. तिथल्या किमती काय म्हणतात. जसं साखर उद्योग आहे, आता आपल्या इथला साखर उद्योग लवकर सावरलाय. बघा ब्राझील वगैरे जर तिथं पाहिलं, आपल्याकडे अजूनही 5,000 टन म्हणजे पर डे क्रशिंग कॅपॅसिटी म्हणजे ऊसाचं, हे आपण खूप समजायचं. 10,000चे झाले, आता काही लोक 20,000 पर्यंत गेलेत आपल्याकडं. पण ब्राझीलमध्ये 1,00,000 टन एका दिवसाचं क्रशिंग करणारी साखर का, मग आपल्यापेक्षा किती उत्पन्न मोठं आहे. कांद्याचं उत्पादन तुम्ही बांगलादेश, पाकिस्तान आणि चायनाचं बघितलं तर आपल्यापेक्षा दुप्पट चौपट पाचपट पटीने ते मोठे आहेत. म्हणजे तेवढी प्रॉडक्टिव्हिटी आपल्याकडं कमी आहे.
ती क्लायमॅटिक कंडिशन मध्ये असेल, पण तशा प्रकारचं आपल्याला जर उत्पादन घ्यायचं असेल तर नवीन टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर हळूहळू आपण त्या स्टेजला निश्चितपणे जाऊ शकू. कारण भारतामध्ये तेवढं डायव्हर्सिफाईड क्लायमेट नाही जिकडं बाकीच्या देशांमध्ये. काही काही देशांमध्ये 8-8 वर्ष पाऊस पडत नाही. आपल्याकडे अशी परिस्थिती नाही. आपल्याकडे त्या मनाने चांगली परिस्थिती आहे. तर तसा वापर जर शेतकऱ्यांनी केला तर आपण सस्टेन होऊ शकू, म्हणजे आपल्याला निश्चितपणे शाश्वत उत्पन्न येऊ शकेल. जसं सर आता नवीन पिढी फ्रूट क्रॉपिंग कडे सुद्धा वळताना आपल्याला दिसते सर, बरोबर. बट कदाचित तेवढं नॉलेज नसल्यामुळे पूर्णपणे त्यांना असं वाटतं की जास्त खर्च होतोय आणि कमी लाभ मिळतोय. तर त्यांची सुरुवात कशी असावी किंवा त्यांना काय मार्गदर्शन करायचं? तरुण जे शेतकरी आहे त्याला म्हणजे नॉलेज इज पॉवर असं आपण म्हणतो. का जगामध्ये जे तंत्रज्ञान चाललंय त्याच्याकडे आपण वळायलाच पाहिजे. म्हणजे जर आपण हायड्रोपोनिक्स पाहत होतो, आता एरोपोनिक्स हवेतल्या हवेत, खाली कुठलाही माती नाही, कोकोपीट नाही, काही नाही, खाली फक्त पाण्याचे ट्रे असतात, त्याच्यातून वाफ तयार होते, त्याच्यातून न्यूट्रिएंट पिकाला मिळून स्वच्छ सुंदर न धुता तुमचा माल मार्केटमध्ये जाऊ शकतो. आणि कमी स्पेस, जास्त उत्पादन, चांगल्या प्रकारचं क्वालिटी उत्पादन, याचा हे म्हणजे या तंत्रावरती आपल्याला उत्पादन घेता येतं. ड्रीपचा मॅक्झिमम वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भले आपल्याकडे पाणी जास्तही असेल, आपण हळूहळू करूया, अर्धा एकरवर जाऊ, 1 एकरवर जाऊ, पण त्या टेक्नॉलॉजी सगळ्या जगामध्ये चाललंय पण आपल्याकडे होत नाही. अशी जी आपला एक मानस आहे तो मात्र कधी कधीचा चुकीचा आहे. परंतु ज्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न असतील किंवा जमिनीचे खारवट चोपण जमिनीचे प्रश्न असतील, त्या लोकांनी मात्र इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला साधारण रिटर्न किती मिळतील, किती वर्षात मिळतील, याचा वापर करून एक उदाहरण समाजापुढं ज्या चांगले शेतकरी, समृद्ध शेतकरी आहेत त्यांनी जर घातलं तर बाकीची लोक सुद्धा ते पाहून करू शकतात. सर, मी मराठवाड्यातून आहे, त्यामुळे आवर्जून मी सोयाबीन पिकाविषयी तुम्हाला विचारेल. 2014 साली सर सोयाबीनला 4,500 भाव होता आणि आज 2025 ची पण तीच स्थिती आहे की 10 वर्षात सोयाबीन तेलबॅगीचे भाव वाढलेत, पण 10 वर्षात शेतकऱ्यांनी विकणाऱ्या सोयाबीनला मात्र काही भाव मिळत नाहीये. तर मग अशा वेळी शेतकऱ्यांनी या परिस्थितीला कसं सामोरं गेलं पाहिजे? नाही, या परिस्थितीमध्ये तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्हाला अंदाज डिक्लेअर होतात. मध्य प्रदेशात किती स्विंग झाले, भारतामध्ये कुठले झाले, आणि शेवटी काय की ज्यावेळेस आपण निर्यात असा विचार करतो तर त्यावेळेस बाकीच्या देशामध्ये ज्या काही टर्म्स अँड कंडिशन असतील किंवा त्यांच्याकडे जे उत्पादन होते त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी क्रॉपिंग पॅटर्न थोडासा बदलला पाहिजे. राज्यामध्ये साधारण अंदाजे स्टॉक किती आहे ते, कारण सगळा व्यापारी वर्ग, मग फक्त शेतकरीच असं नाही पण सगळे व्यापारी अंदाज घेऊनच व्यापार करतात. तसा अंदाज घेऊन जर शेती केली, ज्या ठिकाणी कॉटनला भाव असेल तर तिथं थोडासा कॉटनचं क्षेत्र वाढवलं पाहिजे. सोयाबीनला भाव चांगला असेल तर त्याच्या ठिकाणी पण. परंतु सगळ्यात फक्त ज्या प्रॉडक्ट मधून बाय प्रॉडक्ट्स तयार करता येईल त्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. अगदी साधा कन्सेप्ट कोणतरी म्हटलं की शेवगा खाल्ल्यानंतर असं होतं का मग शेवग्याचा सेल वाढतो. कोण म्हणतो दुधी भोपळा खाल्ला की ऍसिडिटी कमी होते, ब्लॉकेजेस हातचे निघून जातात, मग लोक दुधाचा, कोण कढीपत्त्याचा कुठेतरी दिसलं तर आपण कढीपत्त्याचा वापर करतो. परंतु तशा प्रकारचे जर छोटे छोटे युनिट शेतकऱ्यांनी, जसं दुधाचं मी तुम्हाला सांगितलं, छोटे छोटे युनिट केले तर जसे आता तेलाचे घाणे चाललेत गावाकडे लोक वापरू लागले. फिल्टर तेलाचा सेल कमी बराचसा यांनी घेतला. तर तशा प्रकारचे जसं दूध आहे, गावातल्या गावात माझ्या काही मित्रांचे गावात डेऱ्या केल्यात स्वतःच्या. छोटं 10,000 15,000चं कलेक्शन करतात, त्याच्यामधून ताक करतात, त्याच्यामधून दही करतात, लोणी करतात. हे सगळं गावातच होतं. आणि तालुक्यात 4-5 काउंटर करतात. 30 ते 35 किलोमीटरचा एक तालुका असतो सरकम्फरन्स लक्षात घेतला तर, त्याचं युनिट छान चालतं. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रुपमधून छोटे महिला उद्योजक कितीतरी तयार झाल्यात. आपण पाहिलो की महिलांचे जे म्हणजे त्यांची जी मंडळ आहेत ते चांगल्या प्रकारचं काम करतात.
आणि ते चालायला लागले. शहरातल्या पेक्षा त्या चांगल्या चालायला, म्हणजे अगदी आदिवासी भागामध्ये जर गेले तर महिला उद्योग करणाऱ्या खूप महिला आहेत जे एकत्र येऊन काम करतात. धुळे नंदुरबार मध्ये अनेक चांगल्या प्रकारचं काम चालू आहे. विदर्भामध्ये महिलांचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे. म्हणजे अभिमानाची बात आहे. पुरुषांना जमलं नाही ते मात्र स्त्रिया अतिशय नेटाने इकॉनॉमिकली करू शकतात. आधी आमची दीपक फटलाईची सुद्धा महिलांची डेअरी होती, ते गुजरातमध्ये चालवत होत्या. अमूल डेअरीमध्ये सुद्धा महिला मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं कारण काय की त्या हिशोब ठेवून धंदा करतात. हे पुरुषांना फार कमी वेळा जमतं आणि चांगल्या प्रकारच्या प्रगती त्या करतात अकाउंटेबिलिटी ठेवून. जसं सर तुम्ही म्हटलात की एकत्र येऊन केलं पाहिजे सर, म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कडे जास्त वळलं पाहिजे सर. तर जसं शेतकरी स्वतःचा जो माल आहे तो पिकवतात, मार्केटमध्ये नेतात, बट जेव्हा सिंगली नेतात तेव्हा कदाचित भाव मिळत नसेल. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नंतर कशा प्रकारे त्यांना बदल जाणू शकतो सर, त्यांना चांगल्या प्रकारे भाव मिळेल? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये अनेक लोक बरोबर असतात, त्याच्यामुळे त्यांची फायनान्शियल ताकद वाढत असते आणि म्हणून लांबच्या ठिकाणी जर माल पाठवायचा असेल तर ते करू शकतात. 4-5 लोक असतात, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असणारी लोक असतात. कोण मार्केट सापडू शकतो, कोण वेगवेगळ्या प्रोडक्ट आपल्याकडं त्या संस्थेकडे आणू शकतो आणि चांगल्या प्रकारचं मार्केट त्यांना त्या ठिकाणी मिळतं. पण पर्सनल शेतकऱ्याची तेवढी ताकद नसते आणि म्हणून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणा किंवा ग्रुप फार्मिंग म्हणा, याच्यामध्ये एकत्र येऊन जर शेती केली तर चांगल्या प्रकारे आपण त्या टप्प्यापर्यंत पोचू शकू असं मला वाटतं. परंतु आता शेतकरी खूप लहान झालाय. म्हणजे काय झालंय की घरामध्ये 10 एकर शेती होती, ती आज 1 एकर किंवा अर्धा एकरच राहिली. परिस्थिती खूप चांगली आहे, इच्छा खूप चांगली आहे, पण आता मला म्हटलं कोणी 60 किलोमीटर जाऊन शेती करा तर माझ्या हिशोबातच बसणार नाही. ते कुठं बसतच नाही. मग तिथल्या स्थानिक लोकांनी त्याचा एकत्रितपणे येऊन जर विचार केला, तरुणांनी 4 लोकांना एकत्र घेऊन त्याचा विचार केला तर 100% शेती करायला मिळणार आहे. कारण शेती बाकीच्या लोकांना करायला परवडणार नाही. 80% लोकांना ज्याचं क्षेत्र कमी आहे त्यांना भवितव्यात स्वतःची शेती करता येईल का नाही. आज लेबर बघितलं तर 500-700 रुपयापर्यंत लेबर आहे. त्याच्याकडून तेवढा पाहिजे तेवढा आउटपुट आपल्याला घेता येत नाही. पण आपण त्या धंद्यामध्ये उतरलं पाहिजे. आज मी ज्यावेळेस अगदी तुम्ही सोलापूरची प्रगती बघाल, पुणे जिल्ह्यातले काही तालुके बघाल, याच्याकडे बघितलं तर आपलं स्थानिक लेबर आहे कुठेही कामाला यायला तयार नाही. मग लेबर आले कुठले तर ते बिहारचे आले, ते मध्य प्रदेश मधले आले. त्यांचे स्वतःचे ट्रॅक्टर्स आहेत, लागणीचं कॉन्ट्रॅक्ट ते घेतात, हार्वेस्टिंगचं कॉन्ट्रॅक्ट ते घेतात, ड्रीप अंथरून देण्याचं काम ते करतात, नांगरटीचं काम ते करतात आणि एक त्यांचा माणूस 8 ते 10 हजाराचा धंदा दिवसाला, ट्रॅक्टरवाला असेल, छोटा अवजार असेल, पॉवर टिलर असेल, रोटावेटर असेल, तर तो 8 ते 10 हजार म्हणजे 4-5 लोकांचं काम एका दिवसात करतो. त्याला 7-8 हजार रुपये मिळतात. पर्यायाने 500 रुपयाच्या कामावर राहण्यापेक्षा तो दिवसाला 5 ते 6 हजार रुपये कमवू शकतो. हा मोठा बदल आहे की आपला माणूस त्या कामापासून बाजूला चाललाय, त्याच्यामुळे बाहेरच्या कामाकडे लोक वळत आहेत. आपल्या लोकांनी आपल्या इथं काय करता येईल असा विचार केला तर निश्चितपणे जसं दुग्ध व्यवसाय वाढलाय, पोल्ट्री व्यवसाय वाढलाय, तसंच याही क्षेत्राला चांगला वाव मिळू शकेल असं मला वाटतं. सर, आता आपण वेगवेगळ्या राज्यासंदर्भात बोलत होता, तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील काम केलेलं आहे. तर एकंदरीत आपल्या महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यांचं शेती क्षेत्रात तुलनात्मक कसं सांगताल तुम्ही? शेती क्षेत्रामध्ये जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये जी प्रगतीशील राज्य आहेत, बरोबर, तर त्यांची काम करण्याची जर पद्धत आपण लक्षात घेतली तर ती महाराष्ट्रापेक्षा थोडीशी वेगळी आहे. महाराष्ट्राचं अगदी मराठवाडा विदर्भामध्ये ज्या आजकाल आत्महत्या होतात त्याची एक कारण त्याच्यामधलं कृषी हे एक असू शकतं की कृषीमध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे कधी दुष्काळ असेल, नापिकी असेल, त्याच्यानंतर त्याला मिळणारा सपोर्ट, कर्जाचा सपोर्ट असेल, ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आहेत, नाही अशातला प्रकार नाही. पण याच्यावरती मात केलं पाहिजे. बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेतच, असं नाही की त्या महाराष्ट्रामध्ये आहेत फक्त.
बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा आहेत, परंतु त्यांचा जर विचार केला तर कोकणातला केला किंवा बाकीच्या हरियाणा पंजाबचा या ठिकाणी येत नाही. त्या ठिकाणी शेतकरी त्याच्यावरती मात करतात. आता आपल्याला सगळ्यांना बरोबर एकत्र येऊन जर काम आपण केलं तर छोटे छोटे आपण बघितलं की आता नोकऱ्या कमी होत चालल्या. अशा परिस्थितीमध्ये शासकीय नोकऱ्या आपल्याकडे नाही आहेत आणि मग आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठा स्कोप आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा इंडस्ट्री खूप मोठी झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर स्थानिक ठिकाणी आपण आपला व्यापार चालू करू शकतो. डाळ मिल आहेत, पोल्ट्री आहे, डेअरी आहे, वेगवेगळे प्रोसेसिंग युनिट आहेत. लोकांच्या सवयी सुद्धा बदलत चालल्यात आणि त्या सवयीप्रमाणे कुठल्या प्रकारच्या गोष्टी लोकांना आवश्यक आहे त्याचा जर विचार केला तर आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुद्धा आपण ट्रेडिंग करू शकतो, डायरेक्ट मार्केटिंग करू शकतो आणि स्थानिक पद्धतीने आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे स्वयंपूर्ण शेतकऱ्यांना आपण करू शकतो. मग अशी तुम्हाला सांगितलं तसं महिला स्वयंपूर्ण झाल्या तसा स्वतः सुद्धा शेतकरी होऊ शकतो. आज कडधान्य असतील, डाळी असतील, याचे प्रोसेसिंग युनिट निघतं आणि कुठलंही प्रोसेसिंग युनिट अगदी तेलघाना लक्षात घेतला तरी हे तोट्यात नाहीये. मग एकत्र येऊन जर आपण स्वतःच्या शेतावरती हे प्रॉडक्ट केले, जसा व्यापारी आहे, चितळे ची स्वतःची डेअरी आहे, त्यापासून ते दूध घेतात, बाकीचे सगळे प्रॉडक्ट बनवतात. तसं स्थानिक बाजारपेठेमध्ये आपण स्वतःचे काउंटर सुद्धा उघडले पाहिजे. पुण्याच्या जवळ समजा एखादा खेडा असेल तर त्यांनी पुण्यात, त्या संस्थेने पुण्यात एखादी छोटी घेतली पाहिजे. तिथं जर त्यांनी स्वतःचे रिटेल काउंटर चालू केले तर अतिशय चांगल्या प्रकारे आणि प्रॉफिट मार्जिन दुप्पट करून ते स्वतः अशा प्रकारचं मार्केटिंग करू शकतात. आज फळबागा असेल पुण्यात, अगदी ड्रॅगन फ्रूट सारखं जर गेलं तर बाजारामध्ये मी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस 70 ते 80 रुपये किलो, पण अगदी शहरामध्ये म्हणजे आतमध्ये पुण्याच्या आतल्या भागामध्ये जर गेलं तर 80 रुपयाला एक फळ मिळतं. म्हणजे हा केवढा मोठा फरक आहे, तिप्पट चौपट फरक आहे. तर ते फक्त एकत्र येण्यामुळे शक्य होईल. शेतकरी एकटा येऊन हे काही करू शकत नाही. त्याचं एकट्याच्या कुटुंबामधली लोक असतील किंवा त्याला असणारे आर्थिक पाठबळ असेल, हे त्याच्याजवळ आज नाही सर्वसामान्य. पण ज्यावेळेस तरुण जवळ येतील तर तरुण निश्चितपणे याच्यावरती मात करू शकतात. त्या ठिकाणी भवितव्याचा विचार करता तुम्ही अगदी फार्म पॉन्ड मधले मासे असेल, समुद्रातले मासे, नदीतले मासे, आता नदीतलं पाणी पोल्यूट व्हायला लागलंय. 10% ते 15% वर्ग हा अतिश्रीमंत आहे. जगातला 10 ते 15% वर्ग हा म्हणजे त्याला टॉप लेवल म्हणू. कुठल्याही माणसाला असं वाटतं की आपल्याला विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे तरी आपण चांगल्या प्रमाणे जगू शकू. नाहीतर आपलं आपले हार्टचे मसल, आपले बाकीच्या सगळे शरीर संस्था आपली नीट चालू शकणार नाही. विषयुक्त जर खाद्य खाल्लं तर निश्चितपणे आपण सफर होणारे. पैसे जरी असले तरी काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून चांगल्या प्रकारचं अन्न कसं मिळेल हा वरचा 10 ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे, हे 10 ते 15% लोक आज विचार करतात की मला चांगल्या प्रकारे अन्न कसं मिळेल, माझ्या कुटुंबाला चांगल्या प्रकारचे. आणि हे सगळं देण्याचं काम जर तरुण पिढीने केलं, त्यांनी स्वतःचं ब्रँडिंग केलं तर मला वाटतं की निश्चितपणे याच्यामध्ये खूप मोठी इकॉनॉमी आणि ते स्वतःला सावरू शकतात. नोकरीच्या पाठीमागे न लागता स्थानिक ठिकाणी जर आपण व्यवसाय उभे केले तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याच्यामधून मार्ग काढता येतील. सर, हा झालाय उपाय, पण महाराष्ट्रात आपण आत्ताच बोलले की शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, बरोबर? त्यावर सरकारची भूमिका काय असायला हवी या बाबतीत तुम्हाला काय वाटतं सर? कारण दुष्काळ, अवकाळी आणि त्यात महाराष्ट्र सरकार आता बोललं होतं की 7/12 कोरा करू, परंतु 7/12 कोरा अजूनही शेतकऱ्यांचा झालेला नाहीये. मग शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन देखील या संदर्भात चालू आहे. हमी भाव द्या, कांद्याला हमी भाव द्या, असं देखील शेतकरी म्हणतात. मग अशा वेळेला सरकारची भूमिका काय असायला पाहिजे? सरकारची भूमिका ही सपोर्ट सिस्टीम त्याच्यासाठी उभी करायला लागेल त्या शेतकऱ्याला, की त्याला त्याचं कर्ज जे आहे तो कर्जमुक्त कसा होईल. मग त्याला प्रत्येक वेळेस त्याला लोनच दिलं पाहिजे किंवा त्याला कर्जाचा पुरवठा केला पाहिजे असं नाही. त्याला तो वेळेत मिळायला पाहिजे. दुसरं गोष्ट म्हणजे
तो सशक्त कसा होईल, स्वतःच्या पायावरती कसा उभा राहू शकेल, याचाही विचार सरकारने केला पाहिजे. आणि त्याला बाकीच्या सिस्टीम्स उभ्या कशा करून देता येईल, त्याला थोडस बाकीच्या सबसिडीयुक्त खतं त्याला वेळेत कशी मिळतील, त्याच्यानंतर त्याला उद्योगाला काही कर्ज मिळेल का, त्याच्यानंतर त्याच्या शेतीमध्ये तुमचं इरिगेशन इरिगेशन सिस्टीम त्याला मिळू शकतील का, ड्रीप तयार होईल का, मायक्रो इरिगेशन, त्याला शेतीसाठी जे आवश्यक राहतं त्याच्यातलं अगदी थोडं थोडं जरी उभं केलं तर आमचा शेतकरी एवढा चांगला आहे, तो स्वतःच्या पायावरती उभं राहायला तयार आहे. म्हणजे असं काही नाहीये त्याच्यामध्ये. परंतु ही सिस्टीम जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत शेतकरी फारसा, अगदी तळागाळाला गेलेला शेतकरी जो आहे किंवा ज्याच्याकडे आर्थिक कुवत नाही तो उभा राहू शकणार नाही. त्याला सबसिडी बाकीच्या ठिकाणचं जर पाहिलं आपण तर गुजरात राज्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सबसिडी जशी दिली जाते ती स्पॉट सबसिडी दिली जाते. तिथला माणूस पाहतो ड्रीम सिस्टीम बसवलेली आहे, डोळ्यांनी पाहतो, दुसऱ्या दिवशी अनुदान त्याच्या याच्यामध्ये जमा होतं. आमच्या इथं वर्षानुवर्ष बऱ्याच वेळा अनुदान जमा होत नाही. तशीच शेततळ्यांची परिस्थिती आहे. शेततळ्याला अनुदान चांगलं मिळालं, वेळ मिळालं, छोटे छोटे शेततळे तयार झाले, गावामध्ये सॉइल कॉन्झर्वेशनचं काम झालं, चांगल्या प्रकारचं वॉटर कॉन्झर्वेशनचं काम झालं, फॉरेस्ट्रीचं काम झालं. अशा प्रकारे जर काम झालं तर ही इकोसिस्टीम सगळी जर मेंटेन झाली तर लहान शेतकरी निश्चितपणे उभा राहील. त्याला सपोर्ट सिस्टीम द्यायची फक्त गरज आहे, त्याला वेळेवर त्याची गरज भागली पाहिजे. सर, तुम्ही आता गुजरातचा उल्लेख केला, तुम्हाला असं वाटतंय का मग की महाराष्ट्र सरकार कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाबतीत कमी पडतंय? काही बाबतीत निश्चित कमी पडतं. जसं की आता तुम्हाला सांगितलं शेततळ्याचं अनुदान असेल, इम्प्लिमेंट आहे. आज 84% शेतकरी हा लहान शेतकरी आहे. सगळ्यात मोठा स्कोप कुठे आहे? लहान मशिनरीला. मग ऊसामधली बाळभरणी असेल किंवा बाकी पिकामधली मशागतीची कामं असेल, ही अवजारं, लहान लहान अवजारं आज नाही आहेत. त्याच्यामुळे लेबरवरती 40 ते 50% त्याचा खर्च होत चाललाय आणि तो त्याला सोसवत नाही, तो त्याच्या फ्रेमवर्कमध्ये, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये बसत नाही. अशा वेळेस चांगल्या चांगल्या कंपन्यांशी, बाहेरच्या देशातल्या इंटरनॅशनल कंपन्यांबरोबर जर टायअप्स केले गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, ती अवजारं त्याला योग्य किमतीत जर मिळाली तर निश्चितपणे त्याचा हा खर्च कमी होणार आहे, प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती कमी होणार आहे, त्याचा भार हलका होणार आहे, त्याला मजूर वेळेत मिळणार आहे, त्याची पेरणी वेळेवर होणार आहे. या सगळ्या गोष्टी जर कमी झाल्या तर त्याला तो टिकू शकतो. बाकीच्या तर गोष्टी सर कव्हर करताय सर, बरोबर. पण त्याच्यामध्ये सर आपण पाहिलं असेल की फक्त शेतकरी क्वांटिटीकडे वळतो, क्वालिटी मेंटेन ठेवली जात नाहीये सर. तर त्याच्यामुळे जे आहे तर विष जे आहे तर जास्त जाते सर, ज्याच्यामुळे कॅन्सर सारखं जे प्रमाणे मोठ्या प्रमाणात आज वाढले दिसते. तर त्यासाठी काय सांगायचं? त्यामध्ये केमिकलचा वापर शेतकऱ्यांनी थोडासा कमी केला पाहिजे. मगाशी आपली चर्चा झाली की शिफारसीप्रमाणे, परंतु मी म्हणाल की माती परीक्षण अहवालानुसारच वापरलं पाहिजे. दुसरं गोष्ट म्हणजे की त्याच्यामध्ये अनेक बायो फर्टिलायझर्स निघालेत, नॅनो प्रकारचे, ज्याची यूज इफिशियन्सी, परिणामकारकता जी आहे ती दुप्पट तिप्पट आहे. तशा प्रकारचे लहान क्वांटिटी मधले, आता हे सोडलं पाहिजे की खूप टाकलं की खूप मिळतं, खूप टाकलं की खूप मिळतं. हे जे आता तंत्रज्ञान एवढं हे आहे की अगदी गुडघ्यांची ऑपरेशन झालेला किंवा हृदयाची ऑपरेशन झालेला माणूस दुसऱ्या दिवशी चालत जातो. एक वेळेस महिना लोक थांबत होती, पण आज तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. तर त्या तंत्रज्ञानाचा वापर जर त्यांनी केला तर या गोष्टी कमी होऊ शकतात, व्हॉल्यूम कमी होऊ शकतो त्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मातीचं आरोग्य, याच्यावरतीच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जर मातीमध्ये नसेल तर पिकात येणार नाही, पिकात नसेल तर अन्नात येणार नाही, अन्नात नसेल तर शरीरात येणार नाही. ह्या ज्या संकल्पना आहेत, तर आपण मातीला जपलं पाहिजे. तिची पिकं हे सगळं काही वीज घेऊ शकत नाही, त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो, त्याच्या क्वालिटीवर परिणाम होतो. जर चांगल्या प्रकारची खतं नैसर्गिक पद्धतीने, ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंगच्या कन्सेप्ट म्हणतो, पूर्वीच्या ओल्ड सिस्टीम म्हणतो, तशा प्रकारे जमिनीचं आरोग्य जर सांभाळलं तर अनेक प्रोडक्ट्स आज संशोधनाने असे तयार झाले की ते कमी याच्यामध्ये जास्त प्रकारे उत्पादन आपल्याला घेता येतं. त्याचा अभ्यास करून
तशा प्रकारचे शेतकऱ्यांसाठी मिटिंग घेऊन ते प्रॉडक्ट त्यांच्या निदर्शनास आणून तरुण पिढीने स्वतःच्या नोकरीवरतीच फक्त अवलंबन नसून आपल्याला समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे. आपण सर्व्हिस ओरिएंटेड याच्यामध्ये आहोत, सेक्टरमध्ये आहोत, आणि म्हणून आपण आपलं समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, ज्याच्यावरती संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे, अशा सेक्टरसाठी आपण काम केलं पाहिजे. सेंट्रिक न राहता थोडा यूज मोठा केला पाहिजे. तो जर केला तर सातत्याने आपल्याला त्या ठिकाणी बदल होतील. मगाशी तुम्हाला सांगितलं की शेतकरी हा स्वतः खूप ऍक्टिव्ह आहे. त्याची शिकण्याची सुद्धा खूप इच्छा असते, कारण मुळात तो थकलेला असतो त्यावेळेस तो आपल्याकडे येतो. स्वतःहून आपण डॉक्टरकडे चेकिंग करायला जातो, तसं तिकडं काही नसतं सिस्टीम. तिकडे ज्यावेळेस अडचण निर्माण होती त्यावेळेस जातो तो. रेग्युलर रुटीनमध्ये तो जर शास्त्रज्ञांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, चांगल्या चांगल्या लोकांच्या त्याच्यामध्ये असेल, तर तशा प्रकारे ह्या गोष्टी होणार नाही. आजही चांगल्या संशोधन संस्था आहेत, चांगले प्रोडक्ट्स आहेत. काही संस्था अशा आहेत त्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आज सर्व्हिसेस द्यायला तयार आहेत. तर त्या चांगले प्रोडक्ट शेतकऱ्याला तुम्ही डिजिटल माध्यमातून पण पाठवू शकता, त्याच्याप्रमाणे फोन करून पण तुम्ही सांगतायत. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष शेतावर जाऊन सांगतात. परंतु शेतकऱ्याला जे लागेल ते दिलं, त्यांनी त्याचा अभ्यास केला, तर त्याला चांगली एक प्रकारची गिफ्ट. पूर्वी ह्या सिस्टीम नव्हत्या. कधीतरी आकाशवाणीवरून भाषणं ऐकायला मिळायची. आता तसं नाहीये. आता ह्या दारात येऊन बसलेल्या गोष्टी आहेत. त्याचा वापर जर शेतकऱ्यांनी केला आणि तरुण पिढीने सुद्धा त्याचा फायदा घेतला, तर मला वाटतं निश्चितपणे सिस्टीममध्ये बदल होऊ शकतो. आणि भारतातली परिस्थिती लक्षात जर घेतली तर भारतामध्ये असं आहे की सगळ्यात चांगलं हवामान बाकीच्या देशांच्या मानाने भारतामध्ये आहे. त्याचा वापर आपल्याला निश्चितपणे करता येईल. जसं की सर तुम्ही म्हटले की शेतकरी ऍक्टिव्ह आहे, प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की आपलं उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढावं. बट फक्त आपण एका राज्याचं जर एक्झाम्पल घेतलं, आज एका जिल्ह्यामधला असा शेतकरी दिसतोय की तो आज आत्महत्येकडे वळतो, आणि एक शेतकरी असा आहे त्याच शेतीवरती आज मर्सिडीज मधून फिरतोय. सर, अशी तफावत का दिसून येत असेल? ही अशी तफावत ती काही सरकारी सिस्टीममुळे पण झालेली आहे, शासनाच्या सिस्टीम मध्ये पण आहे. त्या ठिकाणी जे क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळं सुद्धा हे आहेत. बऱ्याच ठिकाणी खर्चाचं प्रमाण जास्त आहे की जे त्याच्यामध्ये फ्रेमवर्क बसू. लोकांनी पूर्वीसारखं गरजा कमी केल्या पाहिजेत. नवीन ठिकाणी ज्या गरजा वाढल्यात, आज प्रत्येक घरामध्ये फ्रीज आहे, मुलांची शिक्षणं चालू आहेत, मोटारसायकल आहे, इलेक्ट्रिसिटीची सगळी साधनं आहेत. पूर्वी हे काय नव्हतं. लोक आहे त्या परिस्थितीमध्ये मॅनेज करून घेत होती. पण आज हे कंपल्सरी झाले. कॉलेज राहिलं की मुलाला गाडी पाहिजेच. हे सगळ्या कंपल्सरी गोष्टी आहेत. तर लोकांनी परिस्थितीचा विचार करून ते जर खर्च कमी केले, सगळ्या कुटुंबाने त्याला साथ दिली, तर तो अनेक गोष्टी करायचा प्रयत्न करतोय शेतकरी. पण बऱ्याच वेळा त्याला लक्षात येतं की अरे हे सगळं माझ्या हातातून निसटते. त्यावेळेस तो हातबल होतो. आणि हातबल झाल्यानंतर आता आपण सस्टेन होऊ शकत नाही. आपलं जर आता अवघड कार्यक्रम झालेला आहे, त्याचा दमछाक ज्यावेळेस होती त्यावेळेसच तो त्या मार्गाला वळतो. परंतु तसं न करता बाकीच्या लोकांच्या अनेक सक्सेस स्टोरी चांगल्या आहेत. तुम्ही म्हणता तशा बाकीच्या राज्यात आहेत, बाकीच्या अगदी कोकणासारख्या याच्यामध्ये सुद्धा आहेत, हरियाणा आहे, पंजाब, सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती थोड्या फरकाने सारखीच आहे. पण परिस्थितीवरती मात करण्याचं आपण शिकलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की पूर्वी अशी परिस्थिती होती की त्या काळी 1972 मध्ये लोक लिंबाची पानं सुद्धा खायची, झाडाची पानं सुद्धा खायची. पाणी नव्हतं, बाकी गोष्टी होत्या. परंतु ही परिस्थिती आजही तशी. त्याच्यावरती मात आपल्याला करता येईल. थोडं धीराने जर आपण घेतलं तर निश्चितपणे आपण मात करू शकतो. आज तंत्रज्ञान पण आहे, त्यामुळं त्याचा विचार जर केला तर शेतकरी या मार्गाला लागणार नाही असं मला वाटतं. सध्या सर असा ट्रेंड सुरू आहे की सीझन नुसार तर क्रॉप घेतल्या जातच नाहीये, की जेव्हा मनात आलं पाणी ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, सर्व गोष्टी आहेत, तर ते सर्व आपले पिके लावणार, सर्व गोष्टी करणार. तर आणि काही असं आहे की त्या भागात ती पिकं घेतली जात नाही तरी शेतकरी ट्रेंड आहेत म्हणून तिथं पिकं घेतात. बरोबर. तर मग त्यामुळे बाजारात आवक वाढते आणि भाव घसरतात. तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं?
नाही, ह्या बाबतीत म्हणजे शेतकऱ्यांनी मगाशी म्हटलं तसं थोडे अंदाज घेतले पाहिजे. बरोबर. ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाणी कमी आहे त्या ठिकाणी उपाय शेडनेट्स आहेत, ग्रीन हाऊसेस आहेत, यांचा वापर केला पाहिजे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन तयार करतात. प्रोडक्शनचा म्हणजे उत्पादकता सुद्धा एवढी मोठ्या प्रमाणात आहे की ते ओपन शेतावरती सुद्धा तशा प्रकारचे प्रयोग करता येत नाही आपल्याला. तेवढे 10 गुंठ्यामध्ये लोक करतात. त्याचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे. जर ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रगती झाली त्याच्यामध्ये डाळिंब असेल, द्राक्ष असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा बिझनेस असेल, या ठिकाणची लोक रात्रंदिवस काम करतात. डाळिंबावरती ज्यावेळेस लोकांना वाटलं नाही की क्वालिटी आपल्याला मेंटेन करायची, लोक डाळिंबाला बॅग घालायला लागले. आता उन्हाचं असेल तर साडीने बंद करून द्यायला लागले. द्राक्षामध्ये पाऊस जास्त होत असेल तर लोक वरून संपूर्णपणे पॉलिथिन पेपर टाकायला लागलेले आहेत. ह्या गोष्टी लोकांनी केलेल्या आहेत. आता ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना शक्य आहे, जनरलमध्ये या गोष्टी शक्य नाही. परंतु शेतीच करायची असेल तर थोड्या याच्यावरती सस्टेन व्हायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टींकडे जाण्यापलीकडे आता पर्याय नाही. जसं की सर, शेतकरी असो किंवा कोणताही व्यक्ती असो, उच्च पदावर असो किंवा एक गोरगरीब असो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही चढ उतार तर येतात सर. बरोबर. तसं आम्हाला ऐकायला आवडेल की सर तुमच्या लाईफमध्ये जसं तुमचा 40 वर्षाचा जो अनुभव आहे, तुमच्या लाईफमधले काशे चढ उतार राहिले का? हा, माझ्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार राहिले. म्हणजे मी कधी नोकऱ्या सोडल्या पण, कधी नवीन धरल्या पण बेसिकली ह्या सेक्टरमध्ये एकाच कंपनीमध्ये मी खूप वर्ष राहिलो. म्हणजे 40 वर्ष राहिलो. बाकीची 5-6 वर्ष बाहेरच्या कंपन्यांमध्ये राहिलो. परंतु एक लक्षात आलं की शेतकऱ्याची प्रगती होत नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याला माहिती मिळण्याची साधनं नाही. जरी कृषी विभाग असेल किंवा बाकीचं असेल, त्यांचं नॉलेज कमी पडतं. मग ज्या कंपन्या आहेत त्या काय करू शकतात? मग आम्ही काही मॅगझिन्स पाठवायचा प्रयत्न केला की जवळजवळ 4 ते 4.25 लाख एवढे प्रकारची मासिकं आम्ही वर्षाला त्या शेतकऱ्यांना पाठवत आहोत. महाजन शेतकरी मित्र अशा प्रकारची ती संकल्पना होती. आम्ही त्याला डायरेक्ट मेलिंगद्वारे पण त्याला इन्फॉर्मेशन पाठवत होतो. सीझनच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे याच्यातलं एक ब्रीफ असायचं प्रत्येक 3 महिन्यांनी की आता सीझन बिघडतोय, आता शीत चांगलं आहे, खताचं शॉर्टेज आहे, हवामान बिघडले, जमीन खारवट झालेली आहे, त्या पट्ट्यात आपण काय वापरलं पाहिजे, नवीन प्रॉडक्ट कुठले आले त्याचा वापर केला पाहिजे का, ॲसिडिक जमिनीमध्ये कोणती प्रकारची खतं वापरलं पाहिजे. त्याला जर इन्फॉर्मेशन अपडेट झाली तर निश्चितपणे शेतकरी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहतो, त्याच्यामध्ये तो बदल करतो. परंतु येणाऱ्या काळामध्ये अनेक उद्योगांना निश्चितपणे म्हणजे तेच उद्योग टिकतील. कदाचित आता तर तुम्ही पाहिलं तो पोल्ट्री उद्योग आहे, खूप मोठ्या प्रमाणात त्याची आवश्यकताच राहणार नाही, दुसरं काही मिळणारच नाही लोकांना. म्हणजे अगदी गोट फार्मिंग असेल, शेळी पालन असेल, ह्या गोष्टी काही मिळणार नाही. 800-900 काय 1000 रुपये किलोनी मटन, 1000 रुपये किलोचं मटन जरी झालं तरी ते त्याला पिरियड एवढा थोडा मिळतो की ते जास्त काळ होणार नाही. मग साहजिकच पोल्ट्रीला महत्व येईल. समुद्रातले मासे तेवढ्या प्रमाणात मिळणार नाही, नदीतलं पाणी खराब झाले, मग फार्म पॉन्डला महत्व येईल. अशा याच्याने शेतकऱ्यांनी जगाची गरज लक्षात घेता आपण आपल्या धंद्याकडे वळलं पाहिजे. छोट्या छोट्या उद्योगामध्ये चांगले पैसे मिळतात खेड्यामध्ये सुद्धा, पण तो करण्याचा मानस केला पाहिजे. जिथं आर्थिक सुबत्ता नसेल त्या ठिकाणी मुलांनी एकत्र आलं पाहिजे, नवीन शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र आले तर आर्थिक ताकद वाढते, झेप घेता येते त्या क्षेत्रामध्ये आणि चांगल्या प्रकारच्या शेतीमध्ये सुद्धा आपण सस्टेन होऊ शकतो असं मला वाटतं. सरतेवेळी सर तुम्हाला एक प्रश्न आणि तुमच्या बाबतीत आवर्जून जाणून घ्यायला आम्हाला आनंद वाटेल की तुमचा हा 40 वर्षाचा अनुभव आणि त्यात मिळालेलं यश, या यशाच्या मागे नक्कीच कोणाचा तरी हात असणार आहे. तर त्या यशाच्या मागे कोणाचा हात आहे? त्या यशाच्या पाठीमागे खरं वास्तविक मला ज्या वेळी काही शेतकऱ्यांचं मार्गदर्शन केलं, काही शेतकऱ्यांना मला कॉन्फिडन्स दिला, अनेक प्रोजेक्ट मध्ये नवीन प्रोजेक्ट मध्ये मला ती साथ मिळाली, कंपनीची सुद्धा साथ मिळाली. तर या सगळ्या गोष्टीचं श्रेय त्यांना जात. मी फक्त माध्यम म्हणून राहिलो, पण ज्यांनी माझ्या पाठीमागे प्रयत्न केला
त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीमागे माझ्या संपर्कात असणारे शेतकरी असतील, आमचे विक्रेते असतील. नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणायचं की खूप अडचणी येतात, पण अगदी घसा कोरडा होतो पर्यंत सुद्धा काही विक्रेत्यांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं की आपल्या काउंटरच्या पलीकडे येणाऱ्या शेतकऱ्याला 5 मिनिटं का होईना माहिती दिली पाहिजे. हा नवीन प्रॉडक्ट आहे, याची क्वालिटी अशी आहे, याच्यामुळं असं होणार आहे. हे ज्यावेळेस त्यांनी केलं तर एक्सटेन्शनचं काम करण्यामध्ये बेसिकली नोकरी करणं हा भाग वेगळा आहे, पण नोकरीतला आनंद घेणं हा दुसरा भाग आहे. तो मला सातत्याने ही जी माझे कस्टमर्स आहेत, शेतकरी असतील, कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील, माझे मित्रमंडळी असतील किंवा माझ्याबरोबर माझे कलिग्ज असतील, माझ्याबरोबर सहकारी, ह्या सगळ्यांनी जी मला साथ दिली त्याच्यामुळं मला कायम प्रेरणा मिळत गेली. आणि डोळ्यांनी मला नवीन तंत्रज्ञान ज्यावेळेस मार्केटमध्ये मी आणत गेलो, जसे गंधकाचा तुम्हाला मी मगाशी सांगितलं, तशा अनेक गोष्टीमध्ये नवीन नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्येक याच्यामध्ये या सगळ्या लोकांनी एवढी साथ दिली की माझं ते प्रेरणा देणारी हीच लोक होती. त्यांच्यामुळे मला एक उर्मी मिळाली. आपण याच्यापेक्षा चांगलं काम केलं पाहिजे असं सातत्याने वाटत गेलं. आणि म्हणून आजही मी रिटायर्ड जरी झालो तरी ह्या संपूर्ण लोकांची साथ असल्यानंतर मला कधीही मी निवृत्त झालोय किंवा रिटायर्ड झालोय हे याचा फील एकदा सुद्धा मला आला नाही. काम हाच आनंद आहे. सर, तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला कृषी क्षेत्रात काम करताना अत्यंत आनंद मिळतो. रिटायरमेंट नंतरही तुमचं काम आज सुरूच आहे. सर, तुम्हाला काय वाटतं की भविष्यात येत्या 5 ते 10 वर्षात कृषी क्षेत्रात काय संधी असतील? खूप मोठ्या संधी कृषी क्षेत्रामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये जे आता यांत्रिकीकरण चाललंय किंवा AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याचा अतिशय मोठा भाग असेल. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडचणी आज शेतीमध्ये वाटतात, स्पेशली लेबरचं शॉर्टेज असेल किंवा चांगल्या प्रकारची क्वालिटी असेल किंवा चांगल्या प्रकारची उत्पादकता असतील, याच्यामध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी यांत्रिकीकरणामुळं किंवा नॉलेजमुळं हा खूप मोठासा असा फरक पडणार आहे. आणि नवीन तरुण तरुण शेतकऱ्यांचा जर विचार केला तर त्यांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे. कमी पाण्यातली शेती येईल, तशा प्रकारच्या व्हरायटीज निर्माण होतील, चांगल्या प्रकारची यंत्र सुद्धा येईल. क्वालिटी प्रोड्यूस जो आहे तुम्ही म्हणता तसा क्वालिटी प्रोड्यूसला सुद्धा खूप महत्त्व येणार आहे. कारण लोकांना आता कळायला लागलंय की मला चांगलं खाल्लं पाहिजे, मला विषमुक्त खायला नको, मला क्वालिटी खाल्लं पाहिजे. 2 पैसे देण्याची ताकद 10 ते 15% लोकांमध्ये आज आलेली आहे आणि ते 85% लोकांना ओव्हरटेक करू शकतात. जे त्यांना जमणार नाही हे 15% लोक एक्सपेक्ट करणार आहेत. आणि त्यामुळं जो क्वालिटीमध्ये राहील, जो चांगल्या प्रकारची इन्फॉर्मेशन देईल, खऱ्या प्रकारची माहिती एंड युजर्स पर्यंत म्हणजे शेतकरी असेल, त्याचा कस्टमर असेल, याला देऊ शकेल योग्य माहिती, त्याला कायमच महत्त्व असणार आहे. आज महाराष्ट्राचा विचार जर केला तर बाकीच्या राज्यातली लोक मोठ्या प्रमाणात सेवा देतात म्हणून ट्रेड तिकडे वळलाय सगळा. आपण लोक थोडं कमी पडतो. तरुणांनी याचा विचारच केला पाहिजे की सर्व्हिस इंडस्ट्री हा सगळ्यात मोठा भाग लोकांचा धंद्यातला राहणार आहे. त्याला योग्य माहिती देणं, त्याला योग्य सर्व्हिस देणं. कारण काय की लोकांकडे आज टाइम नाही राहिला. आजचं जीवन एवढं गुंतागुंतीचं झालंय, दगदगीचं झालंय की लोकांकडे स्वतःला टाइम नाही. मग शहरातल्या लोकांची तर आणखी अडचणी आहे. त्यांना फक्त डोअर सर्व्हिस पाहिजे. आणि म्हणून जी लोक आज शेतकऱ्यांना बांधापर्यंत सर्व्हिस देतात त्या धंद्याला महत्त्व असणार आहे, त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला महत्त्व असणार आहे. मग तरुणांनी कोणतंही काम करू द्या. जसं मी सांगितलं की मगाशी तुम्हाला गावामध्ये अगदी 2 लाख 5 लाखाचं गाव आहे, स्वतःची काउंटर्स तयार झाली, दूध डेअरी छान चालते सगळ्या प्रकार. आणि ते उदाहरण आता आपल्याला कात्रज डेअरी असेल, आमोर डेअरी आहे, त्यांनी उदाहरण घेतले. गावागावामध्ये सगळ्याच गोष्टी मिळायला लागल्या. बाजारात जायची काही गरज राहिली नाही. कमी किमतीमध्ये माल मिळतो आणि प्रॉफिट जास्त होतो, ट्रान्सपोर्टेशन कमी होतं. अशा अनेक गोष्टी आहेत की तंत्रज्ञानामुळं येणारी शेती ही निश्चितपणे फायदेशीर होणार आहे.
जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत शेती ही चालणार आहे. जसं की सर आपण एक ट्रेंड आता आपल्याला पाहायला मिळतोय. सपोज आज माझी जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यानुसार मी पीक घेतोय, पण जर समजा शेजारच्याने दुसरं पीक घेतलं, समजा ऊस घेतोय, पण मी पण जर तेच घेत असेल तर त्या दृष्टीने माझ्याकडे काय नक्की स्रोत आहे तर तो पण पाहणं गरजेचं आहे. तर हा जो ट्रेंड आहे तर तो बदलला पाहिजे की कसं सर तुमचं ट्रेंड हा आपण बदलत गेलाच पाहिजे. रिक्वायरमेंट प्रमाणे आहे किंवा ज्या ठिकाणी गरज आहे त्या तिथपर्यंत आपण पोहोचावं लागेल. आपल्याला म्हणजे घोडा नुसतं पाण्यावर नेऊन चालणार नाही, त्यांनी पाणी पिलं पाहिजे. तसं ट्रेंड हे बदलत गेलं पाहिजे. आता ऊसाच्या बाबतीत असं आहे, जिथं साखर कारखाने आहे तिथं ऊस आहे. कारखान्याने ऊस नेला नाही तर आजचा शेतकरी ऊस घेऊ शकणार नाही. इवन दो उद्या साखर कारखान्यातला ऊस तोडीचा कामगार कमी झाला तर त्या ठिकाणी शेतकरी जाऊन ऊस तोड करू शकत नाही. त्याला ते परवडणार नाही, त्याच्या घरात माणसं नाही, त्याच्याकडे मॅन पॉवर पण नाही, मग तो ते ऊस घेणारच नाही. परंतु परिसरात जे खपतं, जे रुटीन ॲटम आहेत, जे रोजच्या रोज लागणारे ॲटम आहेत, त्याचं उत्पादन त्यांनी घेतलं पाहिजे, त्याच्यावर भर दिला पाहिजे. दुसऱ्या गोष्टी म्हणजे ज्याची कमतरता आहे मार्केटमध्ये, साधारण 6 महिन्याचा 5 महिन्याचा अंदाज आपल्याला येतो मार्केट कुठं चाललंय. आज तुम्ही जर पाहिलं तर फुलावली जर लोक पाहिली तर ते फ्रेंडशिप डे कधी आलाय, लंडनला कोणतं फंक्शन आहे, अमेरिकेला कोणतं फंक्शन आहे, अशा प्रकारचा विचार करतात. किंवा बाकीचे छोटी छोटी जी फुलं उत्पादक करणारे शेतकरी आहेत ते सुद्धा गणपती उत्सव कधी आहे, बाकीचे सणसूद कधी येतात याचा विचार करून. तसं भाजीपाल्यामध्ये सुद्धा आहे की कोणत्या सणाला कोणते भाजीपाला लागणारे लोकांच्या मनात फिक्स आहे. पण त्याचा आणखी प्रकर्षाने जर विचार केला, त्याच्यामध्ये क्वालिटी दिली, आता जे चकाकतं ते विकलं जातं, तशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन देण्याचा प्रयत्न जर झाला तर निश्चितपणे याला महत्व येणार आहे. आता हा बाजाराचा नियमच आहे, तो फक्त कृषी क्षेत्रात नाही, तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. पैसे नसेल तर हॉटेल इंडस्ट्री चालणार नाही, लॉजिंग चालणार नाही. तसं इथं प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झालं नाही, लोक दुप्पट तर काय खाऊ शकत नाही. त्यावेळेस निर्यातीचा थोडाफार जिथं शक्य आहे तिथं केलं पाहिजे. जर नसेल थांबायचं तर कोल्ड स्टोअर मध्ये माल ठेवण्याची व्यवस्था केली पाहिजे. पण आज फ्रूट क्रॉप जर घेतली, द्राक्ष घेतलं, सगळं कोल्ड स्टोअर मध्ये असतं, भाजीपाला कोल्ड स्टोअर मध्ये असतो. नसेल तर प्रोसेसिंग युनिट छोटे छोटे गावाकडे झाले. कोणाला सूप आवडणार नाही गावाकडे सांगा? उद्या पालकाचा सूप माझ्या गावात जर मिळायला लागलं तर मी पालक विकत घेऊ कशाला? 2 पुढे आले, पाण्यात टाकल्या, विषय संपला. तसं रेडी फूड झालंय. किंवा वर्किंग लंच घेतात, दुपारी वेळ नसतो अधिकाऱ्यांना, बस एक ब्रेड मिळतो, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी असते, बस संपला विषय, आजचं जेवण संपलं. अशा प्रकारच्या समाजाची गरज काय आहे, लोकांना काय लागतं, त्याचा विचार करून लोकांनी पुढे गेलं पाहिजे. आणि मग छान प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली चांगली होऊ शकते. सर, सोशल मीडियावर मागे आता तुम्ही पूर्ण मुलाखतीमध्ये तरुणांना जास्त फोकस केला आणि तुम्ही बोलले की तरुणांनी शेतीकडे एकंदरीत वळलं पाहिजे. कशा पद्धतीने, तांत्रिक पद्धतीने कसं वळलं पाहिजे, तुम्ही सविस्तर माहिती दिली सर. पण सोशल मीडियावर मागे फार रील व्हायरल होत होती, शेतकरी नवरा नको ग बाई. आणि आमच्यासारख्या तरुणींना पण हीच गोष्ट आहे की शेतकरी नवरा नको ग बाई, आम्हाला शेती पाहिजे पण आम्ही त्यात शेतीत काम करणार नाही. मग अशा तरुणींना तुम्ही काय सल्ला देता? तरुणींनी सुद्धा विचार केला पाहिजे की करिअर म्हणजे काय, याचे डेफिनेशन बऱ्याच तरुणींना आजकाल काही समजत नाही. एखाद्या मुलाकडं जर चांगल्या प्रकारची त्याची आर्थिक परिस्थिती असेल, त्याची लँड होल्डिंग चांगलं असेल, यांचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जाणार, तर अशाच प्रकारचं लाईफ असलं पाहिजे ही संकल्पना सोडी आहे. उदाहरणार्थ लिडरशिप घ्या तुम्ही, नेतृत्व. आजच्या तरुणांना काय वाटतंय, मुलांना, की नाही राजकारणातच नेतृत्व आहे, असं काही नाही, प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व आहे. टाटा हे मोटार व्हेकल मधले नेतृत्व आहे, पुण्यातलं संचिती असेल तर गुडगाव मधलं नेतृत्व आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये डॉक्टर पतंगराव कदम असतील, आणखी कर्मवीर भाऊराव पाटील असतील, हे नेतृत्वच होते. तसं घरामध्ये सुद्धा नेतृत्व आहे, आपल्या कुटुंबाचं नेतृत्व आपण करतोय, आपल्याला अनेक सोर्स मधून पैसा मिळतो, माझी एवढीच रिक्वायरमेंट आहे
तर मग आपण घरासाठी वेळ दिला पाहिजे. आपल्याला घरापर्यंत आपण बाकीच्या गोष्टी करा, जरी त्या सुखकर वाटत असल्या तर तिथंच व्हावे असं काही नाही ना. चांगला नवरा सांभाळणं हे सुद्धा करिअर आहे. तुम्ही त्याला सपोर्टिव्ह राहिला तरच तो गाजवू शकणार आहे. सेनापतीच्या डोक्यामध्ये जर सारखाच गुंता असेल तर तो लढाई काय करणार? तो नवरा चांगल्या प्रकारे काम करूच शकत नाही. स्त्रीचं जे रोल आहे, मग तो नैसर्गिक असू द्या की आजचा आहे, कुटुंब सांभाळणं, कुटुंब पुढे गेलं पाहिजे हा रोल आहे. त्याच्यामध्ये मग माझा नवरा असेल, माझी सासू सासरे असतील, माझी मुलं आहे, त्या मुलांच्या शिक्षणाकडे तिने वेळ दिला पाहिजे. आता दोन्ही आले, नवऱ्याने पण किचन मध्ये काम केलं पाहिजे असं सुद्धा कन्सेप्ट आहे. तो करणारच आहे किंवा तो करेल पण मदत. नसेल तर तुमच्याकडे पैसे तुम्ही एंगेज करू शकता, पण करिअर तुम्हाला काय दुसऱ्याकडून भाड्याने घेता येत नाही ना. करिअर स्वतःच आहे, त्याच्यात समाधान मानून तुम्हाला पुढे जाता येईल ना, असं आहे. आणि खेड्यामध्ये काय नाही, आज सगळ्या गोष्टी खेड्यामध्ये आहेत. किंबहुना मी म्हणेल एखाद्या वेळेस 4-2 तास लाईटही नसेल, परंतु शहरापेक्षा बऱ्याच गोष्टी तिथेही खूप चांगल्या आहे. तिथेही आज रोटी पाहिलं मी, अगदी सर्वे केला होता एक, की गावाच्या बाहेरचे धाबे का चालतात, असा माझा एक सर्वे होता. त्याच्यामध्ये असं आढळलं की गावाकडे एवढी सुबत्ता आली की गावातला रोटरी क्लबवाला, लायन्स क्लबवाला, वकील, व्यापारी वर्ग सगळेच धाब्यावर जातात. घरात कोणी जेवत नाही आणि मग धाबे चालतात सुंदर. याचा अर्थ तिथे इकॉनॉमी आली. आणि मग ज्यांच्या घरी सुबत्ता आहे, ते करिअरचं डेफिनेशन जर समजलं तर निश्चितपणे मुली शेतीकडे सुद्धा लक्ष देतील. दुसरी गोष्ट म्हणजे शेतीतला आनंद आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला तर तुम्हाला खूप काही प्रेरणा मिळते. तो आनंद आणि तिथली जी क्रिएटिव्हिटी आहे, तिथला रोजच्या वाढण्यामधला जो आनंद आहे, तुम्हाला कशाही मिळत. रोजचं पीक पाहिलं की मन भरूनच येत. तर तशा प्रकारचा आनंद जगताना आज पैसे खूप आहेत पण आनंद नाही. आनंदच तुम्हाला मिळत नाही. सिटीमध्ये काय शेजारच्या तोंड सुद्धा महिना पहिना कोण पाहत नाही. तिथं तसं नाही, तिथं लाईव्ह आहे. तुम्हाला रोजच्या रोज दिसतंय, पीक वाढते, अतिशय चांगलं वाढते. तुम्ही जे काम करता त्या कामाचा तिथं तुम्हाला मोबदला पाहायला मिळतो, कामामधली प्रगती पाहायला मिळते. तो जो आनंद आहे मनाला मिळणारा, आणि तुमची आर्थिक सुबत्ता आहे. या सगळ्या गोष्टी असताना याच्या पलीकडे काय फार मोठं जीवन आहे अशातला भाग नाही. तर जास्त अपेक्षा न ठेवता आपल्याला आहे त्या सोर्स मध्ये आपण जर सुखी राहिलो किंवा मोठं होण्याचा सातत्याने दुसऱ्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न केला. लिडरशिप घरात सुद्धा आहे. आई ही लिडरशिपच आहे. आई ही संस्था चालवते. बरोबर. घर चालवणं म्हणजे एक संस्था चालवणं आहे. आई ही त्या ठिकाणची स्त्री आहे की जी सगळ्यांची मोठ बांधून ठेवते. नातेवाईक आहे, सगळं नवरा असेल, पोर असेल, या सगळ्यांची मोठ ती बिचारी एकटीच बांधते ना. आल्या गेल्याची सेवा करते, त्यांच्या जेवणाचं काम तिनेच, मुलाचं शिक्षण तिनेच, नवऱ्याचा सगळा कारभार तिनेच बघायचा. शी इज अ लीडर देअर. मग एवढ्या सोय तिला दुसरीकडे कुठंच नाही, एवढा मान पण नाही. म्हणून ती सुद्धा जर चांगल्या प्रकारची साथ देऊ शकली नवऱ्याला, तर मला असं वाटतं की खूप काही चांगलं त्या ठिकाणी होऊ शकतं. सर माफ करा तरुणांनो, अगोदरच माफ करा म्हणते, कारण आमचे पीडितग्रस्त तरुण ज्यांना शेती आहे म्हणून बायको भेटत नाही, हे तर या बाबतीत तर तुम्ही सांगितलं की तरुणींनी पण यात काय भूमिका घेतली पाहिजे. पण एका पॉडकास्टमुळे किती बदल होईल ते पण सांगता येत नाही. पण एक आमच्या पीडितग्रस्त तरुणांना, पहिलेच म्हटलं माफ करा तरुणांना, आमच्या पीडितग्रस्त तरुणांना बायका भेटत नाही कारण शेती आहे म्हणून, कारण शेती करायची नाही म्हणून. मग तुम्ही त्या तरुणांना आता काय सल्ला देता? त्या तरुणांना मी झाले की आता पूर्वीसारखे एवढे कष्ट लागत नाही. मला आठवतं की ऊसाची भरणी करायची असेल तर एका एकराला कदाचित पाऊण दिवस जायचा. आज 1.5 तासात सगळी भरणी होती. मेकॅनायझेशन मुळे इतक्या गोष्टी चांगल्या झाल्यात. आज कुठं उभं राहून तुम्हाला पाणी भरावं लागत नाही. स्प्रेला तुम्हाला ड्रोन आले. ह्या सगळ्या सुविधा जशा शहरात झाल्यात घरामध्ये, तशा शेतामध्ये सुद्धा अनेक सुविधा व्हायला लागल्या. शेती जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केली, 4 झाडं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी घरातून पाऊल काढणं सुद्धा हे होणार नाही, म्हणजे आवडणार नाही. तुम्ही रमून जाल तिथं. पण त्याच्यासाठी तुम्हाला सिस्टीम तयार करायला, छान झाडं लावावं लागतील, चांगली व्यवस्था ठेवावं लागतील. हे सगळं सुख तिथं जर मिळत असेल
तर निश्चितपणे, आणि सांगितलं तुम्हाला की बिकॉज ऑफ मेकनायझेशन, यांत्रिकीकरण, याच्यामुळं आज सगळ्या गोष्टी आहेत. तिथं आनंदाने राहिलं पाहिजे, फक्त एवढाच हे आहे भाग. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. नक्कीच सर, आमचे तरुण आनंदी राहण्याचा प्रयत्न करतील. बायका भेटायचं, बघून घेऊ काय होईल तर. सर, शेवटचं सरते शेवटी सर, वेळेचं बंधन असल्यामुळे कुठेतरी थांबावं लागतं सर. त्यामुळे सरते शेवटी एक शेवटचा प्रश्न आहे सर, की दुष्काळग्रस्त जी काही परिस्थिती होती, कधी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, एकंदरीत आमची तरुण पिढी आणि महाराष्ट्रातील सबंध शेतकरी वर्ग यांना तुम्ही तुमच्या मार्फत शेवटचा सल्ला काय देताल? ह्या सगळ्या परिस्थिती ह्या जशा आज आहेत तशा पूर्वीच्या काळी सुद्धा होत्या. पूर्वी सुद्धा दुष्काळ होते, सुकाळ होते, अवकाळी होतं, सगळं होतं. पाऊस एक्सेस होता, पिकं जात होती, सगळं. पूर्वीचा शेतकरी थोडे पैसे साठवून ठेवत होता स्वतः, त्यामुळे तो शाश्वत जीवन जगू शकत होता. त्याच्याकडे पैसे असल्यामुळं वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा तो चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकता. आहे त्या परिस्थितीमध्ये जगण्याचं तंत्रज्ञान तो शिकला होता. सगळीच चांगली परिस्थिती नव्हती, गावात रस्ते नव्हते, आर्थिक सुबत्ता नव्हती, माल विकला, हे त्या काळी सुद्धा होतच. मग आज थोडेसे पैसे जपून ठेवलं. काही कम्युनिटीज शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहेत. माझ्या अगदीच तुम्हाला बोलायचे असेल तर लिंगायत कम्युनिटी आहे, हार्ड कॅश खूप चांगली असते त्यांची. अगदी तुम्ही बाउंड्रीवरचे कर्नाटक, आंध्रा, बिंद्रा, तामिळनाडू गेला तर छान प्रकारचे त्यांचं आर्थिक नियोजन असतं. वाईट गोष्टी आले का खर्च कमी, चांगला असेल तर चांगलाही देतील, परंतु पैसे ठेवून ते साठवत होते, गरजा कमी करत होते. तशा प्रकारे जर आपण राहिलो, आपलं एक शेतीचं मॉडेल आपण सांभाळलं, कष्ट केले. आता अगदी माझ्यासारखा सुद्धा माणूस सकाळी उठून 4:30ला उठला तर 5 वाजता बैलांची निगा करत होता, खाद्य टाकत होता, 5:30ला मोठ जुंपून 9:30 वाजेपर्यंत पोट हाकीत होता आणि तिथून पुढं शाळेला जात होता. आज हे कोण करतं का? ठीक आहे, आज मोठा नसतीलही, पण बाकीच्या सगळ्या कुटुंबाला जर मुलांनी मदत केली, आज मुलांचा इंटरेस्ट कमी होत चाललाय, पण त्यांनी जर आपल्या कुटुंबाला विचार केला तर आईबापाला सुद्धा अभिमान वाटेल आणि आईबापाला सुद्धा हातभार लागेल. निश्चितपणे कष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी शेती एकच गोष्ट अशी आहे, 1 रुपया घातला की ₹1.40 मिळतात, कधी ₹1, कधी काही मिळत नाही. पण ॲव्हरेज आउट केला तुम्ही तर शेतीमध्ये 1 रुपया खर्च केला तर ₹1.25 मिळण्याशिवाय राहत नाही. आणि 25% इंटरेस्ट हे दुसरं कोणताही बँक देऊ शकत नाही तुम्हाला. त्यामुळे हा एरिया चांगला आहे, फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि भवितव्यात येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. हा जर केला तर आपण निश्चितपणे शेतकरी हा समाधानी राहू शकतो, कारण मानव हा शेतीशिवाय जगू शकणार नाही. कृषी नीती सदरद्वारे आजच्या या पॉडकास्टमध्ये ज्या पद्धतीने आपण शेतीविषयक असेल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना नवीन नवीन काय संधी उपलब्ध आहेत, आपले नवीन पिढीला कशा पद्धतीने आपण पुढे आणू शकतो, शेती क्षेत्र कशा पद्धतीने आपण अजून डेव्हलप करू शकतो किंवा कशा प्रकारे अजून चांगल्या उपाययोजना करून आपण उत्पन्न वाढू शकतो, नक्कीच या पॉडकास्टद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळाली असतील. सोबतच जे आहे तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही आपल्याला कमेंटद्वारे कमेंट करू शकता. सोबतच हा जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल तर नक्कीच आपल्या पालवी ॲग्रिको या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका. धन्यवाद.